आणि खरखर मर्दांची औलाद असेल तर या कॉन्ट्रॅक्टरला जेलमध्ये टाका आणि त्या अधिकारीवर जेलमध्ये टाका, म्हणजे मी तुम्हाला मानेल कि आप जो बोल रहे हो करने के लिए कर रहे हो, दिखावे के लिए नहीं कर रहे हो। कहावत है कि चोर की दाढ़ी में तिनका। या ब्रिज गेल्या 6 महिन्यापासून गाजतोय। सरनाईक एक शब्द नाही बोलले। त्याचं कारण असं की ह्या सगळ्या घोटाळ्याचं आणि गलत डिझाईनचं सूत्रधार कोणी अजून नाही, प्रताप सरनाईक आहे। उदाहरण सांगायचं असेल की हा ब्रिज ॲक्च्युअल गोल्डननेस सर्कलवर लँड होणार होता। त्यावेळी सरनाईक साहेबाला काय सुचलं माहीत नाही, बोलतो हा ब्रिज आपण भाईंदर वेस्टला घेऊन जाऊ आणि त्याप्रमाणे पिलरची सगळी उंची वाढवली, कारण की तिकडे लँड नाही होणार आहे। आणि नंतर त्यांना नजरेत आलं की पुढे गेलं की एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आहे, महाराणा प्रतापजींचा पुतळा आहे, पुढे स्लम आहे, हे फिजिबल होणार नाही हे त्यांना नंतर लक्षात आलं। महानगरपालिकेला त्यांनी सांगितलेलं की पुढे, पण ते शक्य झालं नाही। MMRDने त्याला रिजेक्ट केलं। आपण बघितलं असेल तर हा ब्रिज जवळजवळ नाहीतरी 1 वर्षासाठी काम बंद होता। नंतर समजलं करताना तर हे करणारा सूत्रधार कोण होता, तर प्रताप सरनाईक आहे। म्हणून त्याने बघा या एवढ्या गडबडचा आहे त्याने एक शब्द नाही बोलले कधी। आणि त्यानंतर महाराष्ट्र सरकारमध्ये मी विधानसभा सदस्य असल्याने अधिवेशनाचा प्रश्न उपस्थित केलं की या डिझाईन केलं कोणी, ह्याचं मागचं सूत्रधार कोण, याची कन्स्ट्रक्शन कॉस्ट वाढली त्याला जबाबदार कोण, या कन्स्ट्रक्शन कॉस्टला मान्यता कोणी दिली, ह्या सगळं घोटाळा गडबड झाला आहे। म्हणून ह्याची इन्क्वायरी झाली पाहिजे। या सरनाईक साहेबांनी भाईंदर वेस्टला ST डिपोचं ऑक्टोबर महिन्यात उद्घाटन केलं, अजून तिकडे पाणी हल्लं नाही। काय काम तर पाणी हल्लं नाही। आणि मी चॅलेंज लावतो आपल्या माध्यमातून, सरनाईक साहेबांनी स्वतःची खात्याची कामं जे मंजूर केली भाईंदरला ते करून दाखवावं। मी जे बोलेल ते हारेल, हे तर त्याच्या बस की बात नाही आहे। आणि तरी सांगायचं असेल तर एकनाथ शिंदे साहेबांचं खातं आहे, जाओ पकड़ो जेल में डालो कॉन्ट्रैक्टर को, आप करेंगे नहीं क्योंकि इस कॉन्ट्रैक्टर के साथ आप मिले हुए हैं। हाच कॉन्ट्रॅक्टर जे कुमार ज्यांनी बांधला आहे तो तुमच्या प्रत्येक कार्यक्रमाला स्पॉन्सर आहे। परत सांगतोय, तुमच्या प्रत्येक कार्यक्रमाला हा कॉन्ट्रॅक्टर स्पॉन्सर आहे, पण तुम्ही कारवाई करणार नाही, खाली हे दाखवण्यासाठी पत्र आहे। आणि खरखर मर्दांची औलाद असेल तर या कॉन्ट्रॅक्टरला जेलमध्ये टाका आणि त्या अधिकारीवर जेलमध्ये टाका, म्हणजे मी तुम्हाला मानेल कि आप जो बोल रहे हो करने के लिए कर रहे हो, दिखावे के लिए नहीं कर रहे हो।